आ रही है। नॉन वीडियो वालों को हटा दो ना। हाँ पिन कर दो, बिल्कुल नॉन वीडियो वालों को हटा दो। कहाँ से होता है? हाँ यहीं पे हो गई, देखो हो गई। हाँ हाइड कर दो, हाइड कर दो, हाइड नॉन वीडियो पार्टिसिपेंट्स। म्यूट कर दो सर। एक मिनट रुक जाओ, अभी रुक जाओ। सर दबाओ। ऊपर नीचे क्या करना है? चेक करो माइक कितने ऑन है। माइक अभी ऑन नहीं हुआ सर, 1 मिनट रुकते हैं फिर स्टार्ट करते हैं। ठीक है कोई दिक्कत नहीं। ये थोड़े माइक्स ऑन नहीं है। कोई बात नहीं। बाहर की डिस्टर्बेंस आ रही है क्या मेरे पास, मेरी तरफ से? नहीं सर, कोई डिस्टर्बेंस नहीं है। नहीं ठीक है। सर अच्छे लग रहे हैं आप। थैंक यू कौन है वहाँ पे? सचिन है क्या? रवि है। आज अच्छा से कुछ बोला है आपको? अच्छा वही तो, सचिन कभी कुछ नहीं बोलेगा। ये रवि है, सबकी तारीफ करता रहता है। रवि कौशल ना? अरे रवि थैंक यू। सर स्टार्ट करते हैं सर, टाइम हो गया काफी। चलो काफी टाइम हो गया, स्टार्ट करते हैं। ठीक है सर, आप स्टार्ट करो, हम म्यूट हो रहे हैं। Hello everyone, very good afternoon to all of you. I am mentor head as well as a center head of Pune branch, Civils Daily, प्रवीण करजे. खूप आनंद होतोय तुम्हा सगळ्यांना इथे भेटून आणि आज तुमच्या सर्वांच्या समोर मला हे अनाउन्स करतानाही खूप आनंद होतोय की जसं तुम्हाला माहितच आहे, तुमच्या कॉलेजेस तर्फे पण सांगण्यात आलं असेल आणि आपल्या ऍडव्हर्टाईज तर्फे पण सांगण्यात आलंय की 2 ऑगस्टला सिव्हिल्स डेली दिल्लीच्या पॅटर्न सहित पुण्यात येत आहे. तर ही खरंच खूप आनंदाची गोष्ट आहे, खूप एक्साइटमेंट आहे आमच्या सिव्हिल्स डेलीच्या क्रू मध्ये की 2 ऑगस्टला, येणाऱ्या 2 ऑगस्टला आम्ही सर्व सिव्हिल्स डेली क्रू विथ अवर टॉपर्स, जे आमचे विद्यार्थी होते जसे तुम्ही आहात ह्या वर्षी, आम्ही त्या सर्वांना सोबत घेऊन पूर्ण शक्तीनिशी आम्ही 2 ऑगस्टला ऑफलाईन आमचं सेंटर चालू करत आहोत. आपलं सेंटर असेल सदाशिव पेठमध्ये, ज्ञान प्रबोधिनीच्या बाजूला, राधिका भेळच्या अपोजिट साइडला. तिथे आपलं ऑफलाईन सेंटर असणार आहे आणि तिथे आपण आपले दिल्लीचे पॅटर्न, दिल्लीचे मेंटर्स आणि दिल्लीचे फॅकल्टीज घेऊन येत आहोत. UPSC 2023 साठी आपण मेंटॉरशिप, ऑफलाईन मेंटॉरशिप विथ मराठी मेंटर्स आणि फाउंडेशन 2023 विथ प्रोजेक्टर बेस्ड लाईव्ह क्लासेस ॲज वेल एज ऑनलाईन क्लासेस आपण प्रोव्हाइड करणार आहोत. ओके, UPSC 2023 साठी. ॲज वेल एज आपण, जसं तुम्हाला आता माहित असेलच की कालच MPSC चा सिलेबस ही अनवेल झालाय. आयोगाने MPSC राज्यसेवाचा सिलेबस अनवेल केलेला आहे आणि त्या अकॉर्डिंगली सिलेबस ही पूर्णतः UPSC ला मॅच करतो आहे, राईट? तर म्हणूनच आपण MPSC सुद्धा लॉन्च करतोय, कारण आपल्याला MPSC 2023 साठी जी आन्सर रायटिंग लागणार आहे, तर त्या आन्सर रायटिंगचा खूप दांडगा अनुभव आपल्याकडे आहे, खूप चांगले एक्सपर्टीज आपल्याकडे आहेत. तर म्हणूनच मी सेंटर हेड ऑफ पुणे ब्रांच अँड मेंटर हेड इन सिव्हिल्स डेली, मी अनाउन्स करतोय की 2 ऑगस्टला आम्ही आमच्या सर्व बॅचेस लॉन्च करतोय. मोठ्या संख्येने उपस्थित राहा, त्या दिवशी उद्घाटन असेल. आणि आज आपल्या जमण्याचं कारण म्हणजे आमचे जे विद्यार्थी आहेत त्यापैकी एक विद्यार्थिनी जी फर्ग्युसन कॉलेज, इथे भरपूर सारे विद्यार्थी फर्ग्युसन कॉलेजचे आहेत, तर फर्ग्युसन कॉलेजची ॲल्युमिनी आहे. तर तिने 2014 साली 11th and 12th, 13th and 14th इयर्सला तिने ती ज्युनियर कॉलेजला होती फर्ग्युसन्स मध्ये. सायली म्हेत्रे. सायली ही आमची, आम्ही प्राऊडली सांगतो की सायली ही आमची विद्यार्थिनी आहे आणि तिने ती
आमच्याकडे ह्याच वर्षी आली 2021ला आणि त्याच वर्षी तिने IPS ऑल इंडिया सर्व्हिस IPS तिला अलोकेट झालेला आहे. तर ती IPS बनलेली आहे आणि ती पूर्ण श्रेय ती खूप हंबल अँड डाऊन टू अर्थ आहे की ती श्रेय जे आहे ती सिव्हिल्स डेलीला देत आहे. कारण तिला पर्सनली आमचे फाउंडर सजल सिंग सर ज्यांनी हा सर्व इनिशिएटिव्ह चालू केलेला आहे सिव्हिल्स डेलीचा, तर त्यांच्या अंडर ती होती आणि तिचा क्लेम आहे की त्याच्यामुळे तिचे GS चे मेन्सचे GS मुख्य परीक्षेचे नंबर्स खूप वाढलेले आहेत. तर तिचा हा तिसरा अटेम्प्ट होता UPSCचा आणि तिसऱ्या अटेम्प्ट आणि आपल्यासोबत ती पहिल्याच वेळेस आली होती आणि तिला ऑल इंडिया 398 रँक आणि IPS ऑल इंडिया सर्व्हिस भेटलेली आहे. तर मला खूप आनंद होतोय की तुम्ही सर्व तिचे ज्युनियर्स आहात फर्ग्युसन कॉलेजचे. तिच्या खूप आठवणी आहेत फर्ग्युसन्सच्या. तर ती 3:15 थोड्याच वेळेत ती आपल्याकडे लॉग इन करेल. विदिन 2 मिनिट्स शील बी ऑनलाईन. ओके. तर तोपर्यंत आपण बोलूयात किती विद्यार्थी आहेत जे फर्ग्युसन्सचे आहेत. विल यू प्लीज रेज युअर हँड और विल प्लीज टॉक टू मी. You can just unmute your mic and you can just talk. Ki sir, we are from Ferguson. चंद्रकांत, तुम्हाला काही मेसेजेस येत आहेत? येस, ठीक आहे. सो यू कॅन अनम्यूट युअर माईक गाईज. ठीक आहे. 2 मिनिटांमध्ये आपण इन करणार आहोत सायली मेहत्रेला आणि खूप आनंदाची गोष्ट आहे की ती ऑल इंडिया सर्व्हिस मध्ये प्लेस झाली आहे खूप कमी वयामध्ये. म्हणजे हार्डली 23-24 एज मध्ये ती इतक्या मोठ्या पोस्टला, गव्हर्नमेंट पोस्टला ती रुजू होणार आहे. तर ह्याचं आम्हाला खूप कौतुक आहे. तर आय थिंक सायली, येस, सायली इज हिअर अमंग अस. हॅलो सायली, हाऊ आर यू? I think, can you hear me, Saili? Yes. Hello? Hello? सर आपको आवाज नहीं आ रही क्या मैम की? Yes. Hello, Saili. Good afternoon. Good afternoon, sir, and good afternoon to all of you. Yes. Very good afternoon. कशी आहेस? व्यवस्थित आहे सर्व? हो, व्यवस्थित आहे. अच्छा. मी तुझं छानसं इंट्रोडक्शन इथं दिलेलं आहे आणि हे सर्व विद्यार्थी, ह्यातले मॅक्झिमम विद्यार्थी, सर्वच नाही पण मॅक्झिमम विद्यार्थी फर्ग्युसन्सचे आहेत. तर तुझे ज्युनियर आहेत टेक्निकली. तर त्यांना काही मेसेज? हॅलो. त्यांना काही मेसेज देण्या अगोदर मी सायलीचं असं ती आता प्लॅटफॉर्मवर आली आहे तर तिचं मी खूप खूप अभिनंदन करू इच्छितो मनापासनं. कारण ती खूप चांगला रँक आणि खूप कमी वयामध्ये आणि हार्डली 3rd अटेम्प्ट मध्ये तिने तो अचीव्ह केलेला आहे आणि तिला ऑल इंडिया सर्व्हिस IPS कन्फर्म भेटत आहे. तर वी आर व्हेरी हॅपी. आणि ती इथे थांबलेली नसून ती सुद्धा पुन्हा अभ्यास करत आहे आणि तिला जे मोठं यश आहे IAS ऑफिसरचं ते तिला पाहिजे आणि आम्हाला गॅरंटी आहे की ते टॉप 10 मध्ये यावर्षी पुन्हा दिसेल आणि आम्ही एकदम कॉन्फिडंट आहोत. तर बिलकुल वेळ न घालवता तिला आपण कॉंग्रॅट्स करतोय आणि नंतर आपण मग तुमचे प्रश्न घेऊयात. सायली प्लीज एखादे 2 लाईन्स फर्ग्युसन्सच्या विद्यार्थ्यांसाठी. मी सगळ्यांचं स्वागत करते. फर्ग्युसन मध्ये मी 11-12 केलंय आणि तो वेळ माझ्या आयुष्यातला एक म्हणजे लर्निंग पिरियड होता खरं म्हणजे, की इतकं मोठं कॉलेज कधी बघितलेलं नव्हतं. फक्त हिस्ट्रीमध्ये त्याचं नाव ऐकलं होतं आणि त्यामुळं नेहमी मला तिथून म्हणजे मी त्या रोडने प्रवास करायचे तेव्हा जायचं असायचं त्या कॉलेजमध्ये. पण ऍडमिशन मिळाल्याच्या आधी कधी गेले नाही. तर आपल्याला सगळ्यांना माहितीये की फर्ग्युसन मध्ये असण्याचं एक वेगळं म्हणजे एक वेगळी त्याच्या मागे भावना असते आपली की
फर्ग्युसनियन आहोत हे ऐकूनच आपल्याला म्हणजे बरं वाटतं, चांगलं वाटतं. आणि ती इमेज मला वाटतं फर्ग्युसन अजूनही कंटिन्यू करतंय आणि कंटिन्यू करत राहील. आता ते ऑटोनॉमस सुद्धा झालंय. तर मला नक्कीच त्याच्याबद्दल आशा आहे, की जास्तीत जास्त विद्यार्थी खूप चांगल्या प्रकारे या देशाच्या सेवेत कार्य करतायत आणि करत राहतील. करतही होते. म्हणजे पी.व्ही. नरसिंह राव असतील किंवा अजूनही आता लास्ट इयर माझी मैत्रीण पण होती मृणाली जोशी. ती पण आय-ए-एस झाली आहे. तर म्हणजे याला एक काय म्हणू शकतो आपण लिगसीच आहे. तर तो एक खूप मोठा बॅकबोन आहे आपल्या सगळ्यांचा, की आपण हे करू शकतो. आपल्यासारख्याच लोकांनी हे केलेलं आहे. तर ते एक प्रेरणा त्यातून मिळते. मी सगळ्यांचं स्वागत करते. हॅलो. Absolutely. Wonderful. Wonderful. Hello. Yes, Saili. Hello. येस. Saili. Yes. हॅलो. हा. हॅलो. आय थिंक पुअर कनेक्शन आहे. म्हणून थोडं डिस्कनेक्शन झालेलं 2 मिनिटांसाठी. अच्छा. माझ्या इथे फुल रेंज आहे. म्हणजे तिकडे तुमच्या इथे पुअर कनेक्शन आहे का? हॅलो. हा. पुअर कनेक्शन झालेलं म्हणून डिस्कनेक्शन झालेलं 2 मिनिटांसाठी. माझा आवाज येतोय व्यवस्थित तुम्हाला? हो, हो. आय थिंक सायलीचा माईक अनम्यूट आहे. हा, आता अनम्यूट झालाय. ओके, ठीक आहे, ठीक आहे. ओके. तर ऍब्सोल्युटली ज्या प्रकारे सायलीने तिचं फर्ग्युसन्सच्या ज्या गोष्टी सांगितल्या आणि ती लिगसी तिने सांगितली की म्हणजे मृणालिनी जोशी है ना, जी आय-ए-एस झाली आहे. तर आणि आता तू पण ऑल इंडिया सर्व्हिस, तर ही लिगसीच आहे फर्ग्युसन्सची आणि त्याच्यामुळे ही लिगसी तुमच्या ज्युनियर्सला कंटिन्यू करायची आहे. त्याच्यामुळे तर बिलकुल जास्त सायलीचा वेळ न घेता आणि विद्यार्थ्यांचा वेळ न घेता मी डायरेक्टली प्रश्नाकडे येतो. तर स्टुडंट्स, यू कॅन directly raise your hands and ask the question to your senior as well as UPSC topper सायली म्हेत्रे. तर सायली मॅमला तुम्ही प्लीज प्रश्न विचारा आणि क्विक विचारा आणि मॅक्झिमम नंबर ऑफ क्वेश्चन आपण टॅकल करूयात. तुम्ही मला चॅटवर पण क्वेश्चन टाकू शकतात. You can directly ask questions to Saili. Please just raise your hands and you can ask questions. Yes, Ajinkya, you can ask question. सायली, माझा आवाज येतोय ना व्यवस्थित? हो सर, हो. हो. विश्वजित कानडे काहीतरी विचारतो. विश्वजित प्लीज अनम्यूट. सौरभ त्यांचा माईक अनम्यूट करा
आणि विश्वजीत सौरभ प्लीज उनका माइक अनम्यूट कर दीजिए. विश्वजीत कानडे. हॅलो सर. हॅलो मॅम. हा. हॅलो. आवाज येस येतोय येस सर? प्लीज आस्क युअर क्वेश्चन. हो हो. सर माझा प्रश्न आहे की सर मॅडमला की करंट अफेअरला कसं डील करायचं मॅम, की आणि प्रायमरी रिसोर्स सोर्सेस तुमचे काय होते तुमच्या प्रिपरेशनच्या वेळेस? याबद्दल म्हणजे मी जे प्रिपरेशन केलं करंट अफेअर्ससाठी ते न्यूजपेपर मधून होतं आणि त्याला सप्लिमेंट केलं विजन IASच्या मॅगझिनने. तर ते 2 गोष्टी मी केल्या आणि काही गोष्टींमध्ये कुठला इश्यू खूपच कंटिन्युएशन मध्ये चालू असेल, तर त्या इश्यूवर जसं बिग पिक्चर यायचं राज्यसभेवर, तर ते बिग पिक्चर आणि त्यातले व्हिडिओज बघून आपल्या नोट्समध्ये काही पॉइंटची ॲडिशन केली आणि प्रिलिम्ससाठी मग म्हणजे जे आपण वाचतोय, तर त्या प्रिलिम्सच्या दृष्टीनं काय महत्वाचं आहे, तर ते एका म्हणजे डायरीमध्ये सेक्शन्स करून लिहून ठेवलेलं मी, की समजा आता रामप्पा टेम्पलला युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईट मिळालं किंवा कुठलेतरी नवीन स्पीसीज डिस्कव्हर झाली. मग हे रामप्पा टेम्पलचं आर्ट अँड आर्किटेक्चरच्या सेक्शनमध्ये, दुसरं जे आहे ते एन्व्हायर्नमेंटच्या. असं करून ती डायरी मग रेग्युलरली परत बघायचा प्रयत्न केला. म्हणजे ते नेहमीच जमतं असं नाहीये. म्हणूनच जेव्हा आपण न्यूजपेपर करतो तेवढ्यावरच अवलंबून न राहता त्याच्यासोबत मी कोणतंही म्हणजे मंथली मॅगझिन करू शकता. जसं सिव्हिल्स डेलीचं आता समाचार मंथन पण आहे आणि त्यात मला म्हणजे मी त्यात जॉइन नव्हतं केलेलं, पण मला असं कळलंय की त्यात सजल सर आणि आणखी एक सर ते स्वतः त्याच्यात डिस्कशन घेतात. तर जास्तीत जास्त सुधांशु मिश्रा सर. अनलिटिकली पण समजू शकतं. तर तसं पण करता येऊ शकतं आणि टू सप्लिमेंट दॅट with the all India level magazine, you can refer Vision or any other. ओके मॅडम, थँक्यू मॅम. राईट. थँक्यू सायली, खूप प्रिसाइजली आन्सर दिल्याबद्दल. अजून एक प्रश्न मुलं चॅटिंग करतायत बेसिकली, तर काय हरकत नाही, जसं ते कम्फर्टेबल आहेत तसं आपण घेऊयात. तुम्ही डायरेक्टली विचारू शकतात. एका स्टुडंटने विचारलेलं आहे की तुम्ही कुठल्या लँग्वेज मधनं पेपर दिलेला आणि कुठली लँग्वेज बेटर राहील UPSC किंवा MPSC साठी? मी इंग्लिश मधून पेपर दिला. माझा ऑप्शनल मराठी लिटरेचर होता. त्यामुळं ऑप्शनलचा जो पेपर 5 आणि 6 आहे, तर तेवढे फक्त माझे हे होते 6 आणि 7. तर ते पेपर माझे फक्त मराठीतून होते, कारण की लिटरेचर सब्जेक्ट असल्यामुळे. पण बाकी एस्से आणि GS 1 to 4 हे सगळे मी इंग्लिश मधून दिले. म्हणजे माझं असं मत आहे की इंग्लिश मधनं एक्झाम दिलेली चांगली. म्हणजे जर तुम्हाला खरंच मराठीतून एक्झाम द्यायची असेल, तर त्याचं कारण हे असलं पाहिजे की तुमचं मराठीवर खूपच चांगला होल्ड आहे. हे तुमचं कारण हे नसू द्या की तुम्हाला इंग्लिशची भीती वाटते म्हणून तुम्ही मराठी घेताय. दिस शुड नॉट बी द रिझन. म्हणजे रिझन शुड बी पॉझिटिव्ह, की तुम्हाला वाटते की मराठीत तुम्ही एक्सेप्शनली वेल कराल, तरच तुम्ही मराठी घ्या. अदरवाईज फक्त इंग्लिशची भीती आहे किंवा फक्त एस्सेच्या 250 मार्कांच्या पेपरसाठी तुम्ही बाकीचे म्हणजे 1000 मार्कांचे GS आणि ऑप्शनल एवढं कॉम्प्रोमाइज करणार का? तर त्याच्यावर नक्की विचार केला पाहिजे. कारण की जितकं आपण म्हणू की सोर्सेस आता अवेलेबल झालेत मराठीतून, हे जे काही सगळ्या गोष्टी बरोबर असतील, पण मला असं वाटतं की जर वेळ असेल तुमच्याकडे, तर तुम्ही नक्कीच इंग्लिश मधनं प्रयत्न करा. कारण की स्टँडर्ड बुक्स आणि त्याचं जे ट्रान्सलेशन मधला वेळ आहे जाणारा, किंवा जो कायम एक अंडर कॉन्फिडन्स राहतो मुलांमध्ये मराठी मीडियमच्या, की आम्हाला इंग्लिश येत नाही, तो फेस करावा नाही लागणार तुम्हाला इन फ्युचर. आणि नंबर ऑफ स्टुडंट गिव्हिंग एक्झाम इन मराठी आर लेस अँड देअरफॉर देअर सक्सेस रेशो इज ऑल्सो लेस. तर त्यामुळे मग तुम्हाला परत ते वाटू शकतं. म्हणजे लँग्वेज इज नॉट द रिझन टू नॉट क्लिअर UPSC और MPSC ऑल्सो. पण ते आपल्याला वाटायला लागतं हळूहळू. तर त्यामुळेच मी म्हणेन की तुम्ही रिझन म्हणजे का मराठी घेताय हे रिझन एकदा स्वतःशी विचार करून ठरवा. आणि मला असं वाटतं प्रेफरेबली इंग्लिश घेतलेली चांगली. मग दोन्हीसाठी फायदा होईल, MPSC लाही आणि UPSC ला. ऍब्सोल्युटली. मीही बिलकुल इंग्लिश वुड बी मोर प्रेफरेबल असंच म्हणेल. एक बॉटम लाईन जी सायलीने सुद्धा सांगितलेली आहे. अंकिताचा क्वेश्चन आहे, हाऊ टू प्रिपेअर इकॉनॉमी? इकॉनॉमी मध्ये कन्सेप्च्युअल क्लॅरिटीची गरज असते आणि ती एकदा झाली ना की मला वाटतं प्रिलिम्स साठी काही म्हणजे अवघड जात नाही. तर मी माझे इकॉनॉमी प्रिपेअर करायसाठी जेव्हा 18 मध्ये सुरू केलं, तर युट्यूबवर पण मृणाल सरांचे व्हिडिओज होते. मृणाल इकॉनॉमी, तर ते मी बघितलेले आणि नंतर त्यांनी अनअकॅडमीवर वगैरे ते घ्यायला सुरुवात केली आहे.
तर म्हणजे ते सुद्धा अवेलेबल झालेलं आहे. माझ्या फ्रेंडनी त्याचं सबस्क्रिप्शन घेतलेलं. तर मग ते मी बघितलेले व्हिडिओज आणि त्यामुळे त्यातनं माझं कन्सेप्च्युअल क्लॅरिटी बरीच झाली. आणि जर तसं व्हिडिओमध्ये म्हणजे व्हिडिओज ते खूपच मोठे आहेत आणि 47 वगैरे व्हिडिओज असतात दरवर्षी. तसं नसेल तर श्रीराम IAS बुक इज ऑल्सो गुड, की ज्याच्यामध्ये प्रत्येक कन्सेप्टचे डेफिनेशन आणि त्याचं एक्सप्लेनेशन चांगल्या प्रकारे दिलेलं आहे. आणि फॉर मेन्स विवेक सिंग सरांचं इकॉनॉमीचं बुक आहे. तर ते इकॉनॉमीचा जो मेन्सचा सिलेबस आहे, तर सिलेबस वाईज सेग्रिगेट केलंय आणि चांगला डेटा त्याच्यामध्ये दिलेला आहे. आणि कुठलंही म्हणजे प्रिपरेशन करताना इकॉनॉमीशी रिलेटेड जास्तीत जास्त तुम्ही करंट अफेअरला लिंक्ड असलं पाहिजे. तर मग त्यासाठी तुम्ही जे करंट मॅगझीन वाचताय किंवा करंट हॅपनिंग्स जे होत आहेत, तर ते सतत बघत राहणं आणि आपल्या नोट्समध्ये अपडेट करणं गरजेचं आहे. ऍब्सोल्युटली व्हेरी गुड. म्हणजे विवेक सिंग आणि श्रीराम आणि वेळ असेल तर मृणालचे व्हिडिओज. व्हेरी गुड. नेक्स्ट क्वेश्चन आहे अतुल चौधरी. ते विचारतायत हाऊ टू प्रिपेअर इथिक्स. एथिक्स मध्ये पण असं आहे की सुरुवातीला तो सिलेबस बघितला की आपल्याला वाटतं की आन्सर्स कसे लिहायचे किंवा PYQ बघितल्यावर आपल्याला वाटतं की ह्याचं आन्सर लिहायचं कसं. पण आता 13 पासून ते 22 पर्यंत खूप म्हणजे अँपल अमाउंट ऑफ क्वेश्चन्स मिळालेत आपल्याला, केस स्टडीज मिळालेत. त्यामुळे तो तसा अवघड विषय राहिला नाहीये. समजण्यासाठी म्हणजे मोरल थिंकर सगळे समजण्यासाठी तर मायकेल सँडेल यांचं व्हॉट इज जस्टिसचे जे 15 व्हिडिओज आहेत जवळपास, तर ते बघितलेले मी आणि त्याचा फायदा झाला. आणि सुरुवातीला एकदम बेसिक म्हणून लेक्सिकॉनचं बुक, ज्याच्यामध्ये प्रत्येक आपल्या सिलेबसच्या टर्मची डेफिनेशन दिली आहे. पण लेक्सिकॉनच कंपल्सरी आहे असं नाहीये. कुठलंही बुक घ्या ज्याच्यामध्ये प्रॉपर डेफिनेशन्स असतील आणि त्या डेफिनेशन्सला तुम्ही जास्तीत जास्त एक्झाम्पलनी सप्लिमेंट करा. म्हणजे खरं सांगायचं म्हणजे मी सुद्धा स्वतः एथिक्स मध्ये स्कोर इम्प्रूव्ह करायसाठी प्रयत्न करते. त्यामुळे वेगवेगळे सोर्सेस मी पण शोधत असते. पण जास्त सोर्सेसच्या मागे जाण्यापेक्षा सिम्पलेस्ट डेफिनेशन ऑफ एव्हरी वर्ड इन द सिलेबस आणि त्या वर्डसाठी एक्झाम्पल्स म्हणजे हिस्ट्री मधनं 3 एक्झाम्पल्स, प्रेझेंट सिनारिओ मधनं 3 एक्झाम्पल्स, ऍडमिनिस्ट्रेशन मधून 3-4 एक्झाम्पल असे रेडी करून ठेवले तर उपयोगी पडेल. आणि जास्तीत जास्त प्रिव्हियस इयर क्वेश्चन जर अटेम्प्ट केले आपण तर मला वाटतं त्याचा फायदा होईल. म्हणजे ती भीती जाते की एथिक्सचा क्वेश्चन अटेम्प्ट करण्याची, त्याचा फायदा होऊ शकतो. ग्रेट ग्रेट. नेक्स्ट क्वेश्चन आपल्याकडे आहे हाऊ टू डू इंटिग्रेटेड प्रिपरेशन ऑफ MPSC ॲज वेल ॲज UPSC फॉर 2023. आता यामध्ये मला म्हणजे आता MPSC ने आत्ताच सिलेबस चेंज केलाय आणि कालच त्यांचा सिलेबस आला. तर त्या बेसिसवर ते कसे प्रश्न विचारणार आहेत त्याचा पॅटर्न अजून त्यांचा आला नाहीये. तर मला असं वाटतं की तो एकदा म्हणजे त्यांनी खरं तर डिस्क्लोज करायला पाहिजे की जसं UPSC डिस्क्लोज करतं की यावर्षी 10 मार्काचे 10 प्रश्न, 15चे 10 प्रश्न असं ते विचारणार आहेत. पण मार्किंग सिस्टीम वगैरे बघितली तर बऱ्यापैकी सेम असणार आहे. तर मला असं वाटतं की तुम्ही जी प्रिपरेशन करताय जो बेस्ड ऑन द सिलेबस तर बऱ्यापैकी सेम आहे. तर UPSCचा अभ्यास तुम्ही कंटिन्यू केला तर ते उपयोगी पडणार आहे यावेळेस. म्हणजे काहीच फरक नाहीये. काहीच टॉपिक्स मध्ये म्हणजे GS3 मधल्या काही टॉपिक मध्ये मी बघितलं की विथ स्पेशल रेफरन्स टू महाराष्ट्र वगैरे असं दिलेलं आहे. अदरवाईज इट इज मोर ऑर लेस सेम. तर मग ऑप्शनल म्हणा किंवा हे तर ते तुम्ही तुमच्या जसं ऍज पर द डेप्थ ऑफ द UPSC प्रिपेअर करू शकता आणि GS सुद्धा. पण त्यासाठी एकदा कसे प्रश्न विचारले जाणार आहेत हे कळणं पण महत्वाचं आहे. राईट. बेसिकली आपण सुद्धा मेंटरशिप चालू करतोय. तर आपण MPSC आणि UPSC दोघांसाठी सुद्धा मेंटरशिप देतोय, ते सुद्धा मराठीमध्ये. तर 1-on-1 मेंटरशिप आपल्यासाठी आपण ब्रीदवाक्यच आहे, एव्हरी स्टुडंट इज अ बॅच. ओके. तर आपण प्रत्येक स्टुडंटला ऍज अ बॅच ट्रीट करणार आहोत. तर बेसिकली यू कॅन टेक बेनिफिट ऑफ दॅट. जसं सायलीने सांगितलं तसं तुम्ही इंटिग्रेटेड प्रिपरेशन सायमल्टेनियसली डेफिनेटली करू शकता. राईट. चला नेक्स्ट क्वेश्चन कडे येऊयात. प्रतिभा विचारते what are the sources for environment pre as well as mains. एन्व्हायरमेंटच्या प्रिलिम्स साठी सगळे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स बघणं आणि मग म्हणजे शंकर IAS चं बुक, तर त्यातून आपले जे कन्सेप्ट म्हणजे युट्रोफिकेशन आणि बायोरिमेडिएशन आणि बाकी सगळे जे कन्सेप्ट आहेत किंवा बायोडायव्हर्सिटीशी रिलेटेड कन्सेप्ट, लॉ ऑफ एनर्जी लॉस आणि अशा प्रकारचे ते समजण्यासाठी शंकर IAS महत्वाचं बुक आहे. आणि ते एकदा समजलं की मला नाही वाटत की बाकी परत शंकर IAS किंवा आणखी सोर्सेस रेफर करायची गरज आहे.
तर ते तुम्ही फक्त करंट अफेअर्सचं मॅगझिन कुठल्या करंट मध्ये काय न्यूज येत आहेत किंवा आता जसं ग्लासगोची COP26 झाली किंवा आता COP27 होईल किंवा WHO काही गाईडलाईन्स असतील किंवा पॅरिस डील आणि आपले स्वतःचे INDC आता जे आपण त्यावेळेस पंचामृत स्ट्रॅटेजी आपली दिली की आम्ही हे कमिटमेंट देतोय तर ह्या सगळ्या करंट हॅपनिंगला फॉलो केलं पाहिजे कारण की एका पॉइंटवर UPSC एक प्रश्न विचारायला लागले म्हणजे मागच्या वर्षी हे लक्षात आलं की एक गाईडलाईन्सच विचारतील किंवा ग्लासगो मधल्या कुठल्या तरी पॅक्टवर पूर्ण 10 मार्काचा क्वेश्चन येईल तर त्या करंट हॅपनिंग फॉलो करणं मेन्सच्या दृष्टीने जास्त महत्वाचं आहे आणि प्रिलिम्सच्या दृष्टीनं मग शंकर आयरचं बुक तो क्लिअर द कन्फ्युज राईट. करंट अफेअर प्लस शंकर IAS. ओके. ICSE बोर्डचं 9th and 10th बद्दल काही सांगायची इच्छा आहे? ICSE बोर्डचे जे बुक्स आहेत. मी नाही रेफर केलेले कधी त्यामुळे आय विल नॉट बी एबल टू से एनिथिंग. अच्छा. Right. No worries. I personally found that good, so perfectly all right. Prabhu is someone who is asking, like he is asking the references for the polity. I think strategy for the polity. I'm sorry, strategy for the polity. आता यात मला खरं सांगायला आवडेल की म्हणजे प्रिलिम्स साठी सोपी स्ट्रॅटेजी आहे की 2 क्लासेसचे 10 टेस्ट आणणं म्हणजे 5 आणि पॉलिटीचे जे काही म्हणजे अपग्रेडेशन होत जातं म्हणजे लेवल ऑफ डिफिकल्टी वाढत जाते. जर आपण विजनची टेस्ट बघितली पॉलिटीची तर पहिली खूपच सोपी असते, दुसरी, तिसरी, चौथी, 5वी असं आणि आणखी एका क्लासची म्हणजे डायव्हर्सिफिकेशन व्हायला पाहिजे अप्रोच आणि क्वेश्चन्स तर ते प्रिलिम्स साठी उपयोगी पडेल. पण ह्याचा बेस काय आहे तर लक्ष्मीकांतच आहे शेवटी की लक्ष्मीकांत वाचलं तर आपल्याला एक क्लॅरिटी येते म्हणजे UPSCच्या प्री मध्ये लक्ष्मीकांत मधलेच क्वेश्चन सापडत आहेत असं होणं आता कमी झालंय. पण तुम्ही जर ते नसेल वाचलेलं आणि तुमच्याकडे म्हणजे कन्सेप्च्युअल क्लॅरिटी नसेल तर क्वेश्चन चुकू शकतात म्हणून ते बुक नीट रेफर करणं गरजेचं आहे आणि मला स्वतःला ते बुक वाचायला आवडायचं नाही तर त्यामुळे मला माझ्या फ्रेंडनी एक व्हिडिओ रेकमेंड केलेले आणि मग ते नक्की म्हणजे खूप चांगले आहेत की अख्खं लक्ष्मीकांतच कल्याण सर पॉलिटी असे या सरांनी ना युट्यूबवर त्यांचे एक 66 ते 68 व्हिडिओज आहेत आणि प्रत्येक लक्ष्मीकांतचं चॅप्टर त्यांनी कव्हर केलंय. तर असं ऑडिओ व्हिज्युअल मेमरी जर कुणाची स्ट्रॉंग असेल आणि वाचण्यातून लक्षात येत नसेल तर तो चॅप्टर किंवा तो व्हिडिओ आपण त्यातनं पण बघू शकतो. तर ते मला वाटतं महत्वाचं आहे आणि जे समजलंय ते इम्प्लिमेंट करून बघणं महत्वाचं आहे प्री मध्ये म्हणजे क्वेश्चन सोडवून. नाही तर मी वाचलं होतं पण माझे सिली मिस्टेक झाल्या अशा गोष्टी कारण पॉलिटीमध्ये लोक देत असतात तर ते त्यामुळेच होतं की सराव नसतो म्हणून ते करणं गरजेचं आहे आणि मेन्स साठी मात्र जे काही क्वेश्चन्स आहेत म्हणजे आता त्यात सिलेबस खूप हे डायव्हर्स आहे त्यात प्रत्येक क्वेश्चन मध्ये आपल्या कॉन्स्टिट्युशनल आर्टिकल्स कसे येतील लिगल प्रोव्हिजन्स कशा येतील तर तो प्रयत्न केला पाहिजे. मग गव्हर्नन्स मध्ये वर्ल्ड बँक किंवा ह्याचे डेफिनेशन सेकंड ARCचे रेकमेंडेशन हे कसे येतील नंतर पॉलिटी हंगर यामध्ये कन्व्हेन्शन आणि रिपोर्टचा डेटा कसा येईल तर सायली आवाज म्यूट झालाय. हॅलो हा आता येईल. हो. ओके तर तेच की मेन्स साठी जास्तीत जास्त यूज ऑफ आर्टिकल्स इन द कॉन्स्टिट्यूशन तर त्यामुळे आपलं जे काही आन्सर आहे तर टू द कंटेक्स्ट दिसतं म्हणजे सेमच क्वेश्चन GS1 मध्ये सुद्धा विचारू शकतात आणि GS2 मध्ये सुद्धा विचारू शकतात. मग लिहिण्यामध्ये डिफरन्स कसा येईल तर जिथे GS2 चा प्रश्न आहे तिथे जास्तीत जास्त कॉन्स्टिट्यूशनचा रेफरन्स देणं महत्वाचं आहे तर त्याने आन्सर रायटिंग सुधारेल मला असं वाटतं. आणि IR साठी परत करंट अफेअर्सच आहे जास्तीत जास्त करंट मध्ये किंवा PM प्रेसिडेंट त्यांच्या ज्या व्हिजिट झाल्या तर त्या कंट्री बद्दल रिलेशन्स मध्ये एक्स्ट्रा लिहून येतं म्हणजे चांगल्या प्रकारे इलॅबोरेट केलेलं असतं हिस्टॉरिकल कंटेक्स्ट प्रेझेंट कंटेक्स्ट फ्युचर प्रॉस्पेक्ट तर ते आपण मॅगझिन मधनं फॉलो करू शकतो. इव्हन सिव्हिल स्टडीच्या वेबसाईटवर सुद्धा IR असं एक सेक्शन आहे आणि त्याच्यामध्ये प्रत्येक देशासोबतचे आपले टाईज आणि त्याच्यावरचे आर्टिकल्स दिलेले आहेत तर ते सुद्धा बघता येऊ शकतं म्हणजे खूप 2017 पासून ते आतापर्यंतचे असे आर्टिकल्स आहेत त्याच्यामध्ये तर त्यांनी थोडं पर्स्पेक्टिव्ह करू शकतो आणि आपले नोट्स बनवू शकतो. ऍब्सोल्युटली.
बिलकुल जसं सायलीने सांगितलं, आपल्या वेबसाईटवर फ्री मटेरियल आहे आणि IRचं आहे, गव्हर्नन्सचं आहे, सायन्स अँड टेकचं आहे. त्याचा तुम्ही बिलकुल लाभ घेऊ शकता आणि मेंटर्स तुम्हाला गाईड करतील की कोणत्या गोष्टीला जास्त प्रेफरन्स द्यायचा आणि कोणत्या एलिमिनेट करायच्या किंवा इग्नोर करायच्या. ओके सायली, आता MPSC मागच्या 10 वर्षापासून टोटली ऑब्जेक्टिव्ह होती ऍज पर द मेन्स इज कन्सर्न, बट सडनली आता पॅटर्न चेंज झालेला आहे आणि डिस्क्रिप्टिव्ह आहे अँड दॅट टू लाईक UPSC. तर आन्सर रायटिंगला अचानक खूप जास्त महत्व आलेलं आहे महाराष्ट्र क्राऊड इज कन्सर्न. तर आन्सर रायटिंग बद्दल काय सांगशील? व्हॉट द टिप्स अँड ट्रिक्स यू हॅव फॉलोड? प्रॅक्टिस हे खूप महत्वाची आहे. प्रॅक्टिस इज द ओनली की. कारण की मला असं वाटतं की ते एक स्किल आहे आन्सर रायटिंगचं. म्हणजे एकदा ते आपल्याला यायला लागलं ना की प्रश्न कसा ऍड्रेस करायचा, प्रश्नाची पूर्ण डिमांड कशी ऍड्रेस करायची ती आपल्याला कळायला लागते आणि मग आपली क्वालिटी म्हणजे कंटेंट सुधारून आपण क्वालिटी सुधारू शकतो. पण जर आपली प्रॅक्टिस नसेल तर आपला तो 3 तासामध्ये 250 मार्काचा आवाज पेपर होत आय थिंक पुन्हा आवाज येत नाहीये. हॅलो. येतोय का आवाज? ऑडिबल. ओके. तर प्रॅक्टिस करणं महत्वाचं आहे. आता मग आपण काय करू शकतो, जर का सिलेबस सिमिलर आहे आणि आपल्याकडे 10 वर्षापर्यंतचे MPSCचे क्वेश्चन्सच नाहीये, तर UPSCचे PYQs घेऊन ते जास्तीत जास्त अटेम्प्ट करायचे आणि म्हणजे डेली आन्सर रायटिंग ही गोष्ट मी स्वतः केली नव्हती, पण आता मी करते. म्हणजे एथिक्ससाठी म्हणा किंवा जे आपले वीक एरियाज आहेत, त्यामध्ये ते केलं की त्याचा फायदा होतो हे माझ्या लक्षात आलंय. तर मग जर आता आपल्याकडे 22 ते 23 म्हणजे एवढा वेळ आहे, तो जास्त नाहीये म्हणजे तसा कमीच वेळ आहे. तर त्यामध्ये आन्सर रायटिंग जर का त्यात एक्सपर्टाईज मिळवायची असेल, तर स्किल डेव्हलप करणं गरजेचं आहे. की कोणताही क्वेश्चन असेल, तर तो क्वेश्चन डिव्हाईड कसा करायचा किंवा त्या क्वेश्चनची सेकंड म्हणजे पार्ट कसा लिहायचा, अनदर साइड ऑफ द क्वेश्चन ते विचारली नसेल म्हणजे किंवा क्रिटिकली एक्झामाइन ते कसं लिहायचं, प्रत्येक डायरेक्टिव्हला कसं समजून घ्यायचं, त्यासाठी प्रॅक्टिसच गरजेची आहे. तर ती म्हणजे आता समजा आपण ठरवलं की GS1 मधलं सोसायटी मी वाचलेलं आहे. तर सोसायटी मधल्या रिजनलिझमवर PYQs काय आले, तर त्या PYQs मी सोडवून बघते आणि मग ते चेक करून घेते मेंटर कडून, इव्हॅल्युएटर कडून. तर त्यांनी फायदा होऊ शकतो. आणि मग तसंच प्रत्येक विषयामध्ये थोडे आपल्याला म्हणजे टू गेट द ट्रिक ऑर समथिंग होल्ड ऑन द आन्सर रायटिंग, तर त्यासाठी प्रॅक्टिसची गरज आहे. Practice and some more practice, right? Absolutely. Right guidance, right direction and practice. जसं सांगितलं की एक ते आर्ट आहे आणि ते आर्ट असेल तर मग ते रिव्होल्युशनरी लगेच येणार नाही, तर त्याला प्रॅक्टिसच लागेल. ऍब्सोल्युटली. आपण सायलीकडे वेळ कमी असल्यामुळे आपण एक हार्डली एक प्रश्न घेऊयात किंवा 2 प्रश्न घेऊयात. हाऊ टू चूज ऑप्शनल हा एक क्वेश्चन आहे विश्वजितचा आणि हा एकदम जेन्युइन प्रश्न मला वाटतोय, कारण आता ऑप्शनल सवय नव्हतीच MPSC क्राऊडला, तर मग त्यांनी कसं टॅकल करायचं? ऑप्शनलचं सेम म्हणजे क्रायटेरिया सेमच आहे UPSC आणि MPSC ला पण चूज करतानाचा. पहिला म्हणजे आपल्याला इंटरेस्ट आहे का? आपल्याला इंटरेस्ट असेल तर त्याचे रिसोर्सेस इझिली अवेलेबल आहेत का? क्वालिटी रिसोर्सेस. आणि तिसरं म्हणजे त्याचा गाईडन्स अवेलेबल आहे का? कारण की ऑप्शनल इज अ 500 मार्क्स क्वेश्चन, म्हणजे त्यात तेवढा प्रश्न आहे की 500 मार्कांपैकी मला जर तिथेच 300 पडले तर आय विल बी वे अहेड. तर मग ते जर विचार करायचा असेल तर आपण ऑप्शनल चूज करताना स्वतःचा इंटरेस्ट आणि तो म्हणजे कुठल्या या तिन्ही फॅक्टरला ओव्हरवेट नका करू. म्हणजे इंटरेस्ट खूप आहे पण गायडन्सच नाहीये असं ऑप्शनल नका घेऊ, किंवा इंटरेस्ट अजिबातच नाहीये पण सगळे PSIR घेतात म्हणून PSIR घेतील हेही नका करू. म्हणजे बॅलन्स करा या तिन्ही गोष्टीला, की इंटरेस्टही आहे, त्याचे क्वालिटी रिसोर्सेस पण अवेलेबल आहेत आणि त्याचा गायडन्स पण कंटिन्युअस आहे. तर असे 3 क्रायटेरिया धरून कोणताही ऑप्शनल निवडा. म्हणजे असं काहीही नाहीये की या ऑप्शनलला चांगले मार्क्स पडतात आणि दुसऱ्या ऑप्शनलला कमी. तर हे जे काही होतं ते आता नाहीये, म्हणजे तसं राहिलेलं नाहीये. तर स्वतः कसं त्यात इंटरेस्ट घेऊन जास्तीत जास्त पुढे जाता येईल विथ द हेल्प ऑफ राईट गायडन्स, ते महत्वाचं आहे. ते असेल तर मग ऑप्शनल निवडण्यात इझी जाईल. परफेक्ट. दॅट्स ग्रेट.
ठीक आहे. एक लास्ट क्वेश्चन घेऊयात. एक लास्ट क्वेश्चन. बेसिकली लाईक आपण पाहिलं की लँग्वेज इंग्लिश पाहिजे, हे मोर ऑर लेस आपलं मत आहे. आता क्राऊड दोन्ही एमपीएससी युपीएससी सोबत करू शकेल, तर तोही एक ॲडेड ॲडव्हान्टेज आहे. तर गायडन्स किंवा मेंटरशिप ह्याचा काय फायदा होऊ शकतो? आणि नॉट कमर्शियल पर्स्पेक्टिव्ह और नॉट फ्रॉम एनी कोचिंग पर्स्पेक्टिव्ह, बट मेंटरशिप किती आवश्यक आहे इन जनरल एक्झाम क्रॅक करण्यामध्ये? मला खरं वाटतं की खूपच महत्वाची आहे, कारण की क्लास ही जी काही गोष्ट आहे म्हणजे कोचिंग युपीएससी साठी आपण घेत असतो, कारण ते एक म्हणजे खूप क्राऊडी झालंय ते, म्हणजे खूप गर्दी असते आणि त्यात आपल्याला इतकं ओव्हरवेल्मिंग वाटतं ते, की तिथेच आपल्याला असं वाटायला लागतं की या एकाच वर्गात इतकी माणसं आहेत तर पूर्ण देशात किती असतील किंवा पूर्ण राज्यात किती असतील, मग कुणाची काय एक्सपर्टाईज असेल, हे सगळे आपल्यापेक्षा चांगले आहेत का, मग आपल्यातलं काय चांगलं आहे किंवा आपले काय स्ट्रॉंग पॉइंट्स आहेत, काय वीक एरियाज आहेत, हे आपण स्वतः रॅशनली बघू शकत नाही बऱ्याचदा, कारण की परीक्षेचं प्रेशर आपल्यावर असतं. तर मग त्यासाठी मध्ये आधी आपण कुठे डायरेक्शन भटकू नये किंवा डिमोटिवेट होऊ नये आणि झालो तरी त्यातनं बाहेर येता यावं. त्यासाठी एक म्हणजे ज्याला या परीक्षेचा अनुभव आहे किंवा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना ज्यांनी गाईड केलंय त्यांची मदत झाली तर ती खूप चांगली गोष्ट आहे. म्हणजे माझ्या ऑप्शनलच्या साठी मी नक्की सांगेन की मी ज्या सरांचा गायडन्स घेतला तर त्यांनी मला दोन्ही बाजूनी गाईड केलंय. म्हणजे कसं की माझा कॉन्फिडन्स बूस्ट होईल असंही मला त्यांनी बऱ्याच वेळा सांगितलंय आणि कधी कधी ज्यावेळेस मी खूप एक्स्ट्रा टेन्शन त्या ऑप्शनलचं घेतलं तेव्हा त्यांनी मला हेही सांगितलं की तू जर काही ह्या इतक्या छोट्या गोष्टीचं एवढं टेन्शन घेतलंस तर तू पुढे कशी करशील, काम कसं करशील. म्हणजे स्वतःला एक रॅशनली विचार करायला शिकवणारा मेंटर पाहिजे, तर त्याचा फायदा होतो आपल्याला. म्हणजे मध्ये आधी असं वाटत नाही की मी एकटीच आहे, कारण की क्लास 1 वर्षाचा एकदा झाला की एका वर्षात होईलच, म्हणजे हे खूप आयडियल केस झाली. होतं म्हणजे आयडियल म्हणजे प्रॅक्टिकल सुद्धा आहे, एका वर्षात एका अटेम्प्ट मध्ये सुद्धा होतं, पण तीही मुलं 2-3 वर्षापासून प्रिपरेशन करत असतात. म्हणजे एक काय कन्व्हेन्शनल कोचिंग हे एका वर्षाचं संपलेलं असतं प्रत्येकाचं. मग नंतर जो माणूस रँक पर्यंत जातो तर त्याला कुणाचा ना कुणाचा गायडन्स लागतो असं मला वाटतं. मग त्याच्याच ठिकाणी मेंटरशिप उपयोगी पडेल. अतिशय बरोबर आणि खूपच प्रिसाइज वे मध्ये सायलीने हे सांगितलेलं आहे. आणि अच्छा, एक कोणीतरी काहीतरी कमेंट केली आहे. आय जस्ट रीड दॅट. मॅम, ॲट विच प्लॅटफॉर्म वी कॅन कनेक्ट विथ यू फॉर युअर गायडन्स? मला तुम्ही मेल करू शकता, कारण की मी काही टेलिग्रामचं चॅनल नाही काढलेलं माझं. मी स्वतःच अजून इम्प्रूव्ह करतेय आणि पण तरी मेलवर तुम्ही माझ्याशी बोलू शकता. तर मी मेल आयडी सरांना देते आणि ते तुम्हाला can do शेअर that. करतील. हां, I'll येस. share the mail ID with you guys. बिलकुल. हो. तर लाईक खूप अतिशय उत्तम सेशन केल्याबद्दल आणि खूप एकदम प्रीमियम वेळात वेळ काढून दिल्याबद्दल खूप धन्यवाद सायलीचे आणि सर्व स्टुडंट तर्फे आणि माझ्या सिव्हिल दिल्लीच्या क्रू तर्फे, इंटरव्ह्यू टीम तर्फे आणि माझ्यातर्फे खूप धन्यवाद. खूप मोलाचं गायडन्स, मोलाचे शब्द मुलांना भेटले असतील अशी अपेक्षा करतो, कारण आमच्या वेळेला असं व्हायचं की आम्हाला मेन्स क्वालिफाय किंवा प्रिलिम्स अपियरिंग सिनियर्सला भेटता यायचं नाही. ORN मध्ये दिल्लीमध्ये असून सुद्धा मंथली 15,000 रुपये खर्च करून सुद्धा आम्ही त्यांच्या मागे पळायचो, पण ते आम्हाला बोलायचे नाहीत, कारण तसं नव्हतंच. तसं कन्व्हेन्शन नव्हतंच कधी की ते आम्हाला हेल्प भेटली. आम्हाला 2-3 वर्ष आम्हालाच मेहनत करावी लागली, तेव्हा आम्हाला गोष्टी समजल्या. यू गाईज आर रिअली हॅड दी गोल्डन ऑपॉर्च्युनिटी टू कनेक्ट विथ सायली, आणि जी तिने खूप चांगल्या प्रकारे तुम्हाला गायडन्स दिलेला आहे, त्याबद्दल खरंच खूप धन्यवाद. आणि थँक्यू सर. आणि माझा वेळ जसा महत्वाचा आहे तसं या प्रत्येक मुलाचा मुलीचा वेळ महत्वाचा आहे. तर आणि त्या वेळेचे त्यांना महत्व आहे, म्हणूनच ते लवकर स्टार्ट करायसाठी म्हणजे माझ्याशी बोलतायत. तर मला नक्कीच आवडलं त्यांच्याशी बोलायला आणि पुढे काही त्यांना लागलं तर प्लीज कनेक्ट मी ऑन द मेल. आणि तर मी तिथे तुम्हाला जितकी शक्य आहे तितकी मदत करेन आणि कुठे काही अडचण आली तर सिव्हिल्स डेली तर आहेच आणि तुम्हाला काही लागलं तर माझ्याशी बोलू शकता. आणि थँक्यू सर, मला इथे बोलवल्याबद्दल आणि ही संधी दिल्याबद्दल. खूप धन्यवाद. थँक्यू सो मच सायली. वी आर ऑब्लिग्ड यू like that you came and said these golden words.
Saili is taking leave. So bye Saili, thank you so much. Will आम्ही विद्यार्थी सोबत मी अजून 10 मिनिटं बोलेल. You can take a leave. Yes, thank you, sir. And Yeah, all the best thank to you all so of much. you. स्टुडंट तर्फे थँक्यू. Yes. ओके गाईज, तर अतिशय उत्तम असं मार्गदर्शन आपल्याला भेटलेलं आहे आणि एकदम कमी वेळेमध्ये, म्हणजे हार्डली 20 मिनिट्स मध्ये खूप छान मार्गदर्शन आपल्याला सायली मॅमने दिलेलं आहे. आणि स्वतःचे ते खूप जेन्युइन वाटलं, कारण ते स्वतःचे त्यांनी ते अभ्यास केलेला आहे आणि त्यासाठी सिव्हिल्स डेली हे म्हणजे आम्ही त्यासाठी आम्ही ती प्रोसेस लाईव्ह पाहिलेली आहे. त्याच्यामुळे आम्हाला त्याच्यामधलं ते मार्मिक शब्द आहेत ते आम्हाला बरोबर समजले. कारण होतं कसं की सजल सरांच्या अंडर पूर्ण गायडन्स घेणे, जीएस मध्ये स्कोर वाढवणे आणि पुन्हा पुन्हा मेंटरशिप म्हणजे सरांना मेंटर कॉल साठी सरांनी त्यांना मेंटर कॉल साठी बोलवणे आणि त्यांचा गायडन्स घेत राहणे, तिने इम्प्रूव्ह करणे, ह्या गोष्टीचा कुठे ना कुठे खूप चांगला फायदा झाला हे अतिशय चेहऱ्यावर दिसतंय. आणि जसं सायलीने सांगितलं की आवश्यक आहे, म्हणजे इट इज नॉट लाईक की तुम्ही कोचिंग लावावी नाही लावावी म्हणजे फाउंडेशन क्लासेस वगैरे, बट त्यासोबतच ते तर एका वर्षामध्ये संपून जातं, राईट, कन्व्हेन्शनल कोचिंग. बट मेंटरशिप अशी गोष्ट आहे की जी तुम्हाला रँक मिळवून देऊ शकते. क्लासेस तुम्हाला कॉन्सेप्ट क्लिअर करून देऊ शकतात, पण मेंटरशिप तुम्हाला रँक मिळवून देऊ शकते. आणि कॉन्सेप्ट क्लिअरिंग टू रँक ग्रास्पिंग ही जी जर्नी आहे हा मेंटरच देऊ शकतो. कारण त्याच्यामध्ये आपल्याला खूप काही खास खोलगे असतात जे आपल्या स्वतःला चालताना उशीर लागू शकतो, टाइम एनर्जी जाऊ शकते, जो माझा पर्सनल एक्सपिरियन्स आहे. मला थर्ड मेन्सला मला लक्षात आलं काही गोष्टी ज्या चुका मी करत होतो आणि दुसऱ्यांच्या चुकांतून शिकणं खूप सोपं असतं. तर ते तुम्ही त्याचा एक आपण एक लर्निंग आज घेतलेली आहे. गाईज, अजून तुमचे काही प्रश्न असतील, आय एम हिअर फॉर नेक्स्ट 12 मिनिट्स, सो वी कॅन आन्सर. I can do my best to give your answer. कोणीतरी इथे मराठी लिटरेचर बद्दल विचारलेलं आहे, बट मराठी लिटरेचर बद्दल सायलीच व्यवस्थित सांगू शकेल. मी तिचा मेल आयडी तुम्हाला शेअर करेल गाईज, माझ्याकडे तुमच्या डिटेल्स आहेत. I'll share those I'll share the email ID of her to you guys, and you can ask the question to her directly. Moreover, all our mentor team, like all our mentors and the team basically, they are there to guide you, to serve you in Pune as well. तुम्ही ऑफलाईन ऑनलाईन कधीही भेटू शकता. माझा नंबर दिलेला आहे, त्याच्यावर तुम्ही कॉल करू शकता आणि मला तुम्ही प्रत्यक्ष 1-on-1 भेटू शकता. अजिंक्य आस्किंग, सेंटर क्लासेस ऑनलाईन राहतील का? सी, ऑफलाईन सेंटर पुण्यामध्ये ओपन झालेले आहे, तिथे फाउंडेशनचे क्लासेस प्रोजेक्टर बेस्ड लाईव्ह क्लासेस राहतील. जे दिल्लीमध्ये आमची बॅच लाईव्ह चालू आहे, जी आता अजून एक लॉन्च होणार आहे 2 ऑगस्टला, तर त्याचे दिल्लीमध्ये जे शिकवणं चालू आहे ते प्रोजेक्टरवर लाईव्ह आपण पुण्यामध्ये दाखवणार आहोत. ओके. आणि मंथली बेसिसवर आमच्या फॅकल्टीज पुण्याला येणार आहेत, तुम्ही त्यांना डायरेक्ट भेटू शकता. क्लासेस त्यांचे लाईव्ह होतील प्रोजेक्टरवर विदाउट एनी डिस्टर्बन्स. प्रॉपर तुम्हाला जसं शिकवणं चालू आहे तसं लाईव्ह तुम्हाला भेटेल. तर इट विल गिव्ह द फिलिंग ऑफ लाईव्हनेस, और की जसं तुम्ही दिल्लीमध्ये आहात तसं तुम्हाला फिलिंग आम्ही इथे प्रोव्हाइड करून देऊ. आणि आमचे मराठी मेंटर्स 24/7 ऑनलाईन व्हाया फोन और झूम अँड लाईक इन वर्किंग अवर्स ऑफलाईन अवेलेबल असतीलच, तर तुम्ही त्यांचाही लाभ घेऊ शकता. 2 ऑगस्ट ला उद्घाटनाला नक्की या. ऍड्रेस आपला डिस्क्रिप्शन मध्ये पण लिहिलेला आहे आणि तुम्हाला मेल सुद्धा करण्यात येईल. सदाशिव पेठमध्ये ज्ञानप्रबोधिनीच्या बाजूला आपलं सेंटर आहे. आणि मेंटरशिप ऍज वेल एज फाउंडेशन प्लस मेन्स टेस्ट सिरीज, आन्सर रायटिंग प्रॅक्टिस ऑन डेली बेसिस, हे सर्व उपक्रम आपण राबवणार आहोत. आणि एक खूप छान संधी आली आहे तुमच्याकडे. तुमचा टाइम, एनर्जी, पैसा, ह्या तिन्ही गोष्ट वाचण्याची ही खूप छान संधी आहे की पूर्ण क्र्यू दिल्लीवरनं तुम्हाला तुमच्याकडे येते. ओनली बिकॉज की तुमचे जे अल्युमिनी आहेत, तुमचे सिनियर जे आहेत, सायली, सोहम मंढारे ह्यांनी, रोहन कदम ह्यांनी आम्हाला खूप फोर्स केला की सर तुम्ही पुण्याला या, आमचे तिथे छोटे बंधू आहेत त्यांना तुम्ही गाईड करा, त्यांचा मार्ग सुकर होईल, म्हणून आम्ही इथं आलो होतो. इज द स्टडी रूम एअर कंडिशन, विल इट हॅव रीडिंग? एक्झॅक्टली विकी, ऍब्सोल्युटली आपल्या ऑफलाईन सेंटरवर रीडिंग रूम असणार आहे, ऑब्विसली असणार आहे.
तुमच्यासाठीच ती चालू करण्यात आलेली आहे. 2 ऑगस्ट पासून तुम्ही त्याचा लाभ घेऊ शकता. आणि एअर कंडिशनर असणार आहे ती, प्रॉपर वेल फर्निश असणार आहे. तुम्ही तिथंच अभ्यास करू शकता. मेंटर सुद्धा असतील. काही प्रॉब्लेम आला तर बाहेर येऊन तुम्ही मेंटर्सची हेल्प घेऊ शकता. इंग्लिश पण असणार ऑब्व्हियसली. तर ते इंग्लिश माध्यमातूनच पुढे आलेलं आहे. तर मराठी फक्त तुम्हाला एक लँग्वेज आम्ही सांगतोय जस्ट फॉर कम्युनिकेशन. बिकॉज ऑल माय सिव्हिल्स डेली क्रू, ऑल माय मेंटर टीम, like what they are doing right now, they are providing guidance in English only as per Delhi is concerned. But right, as we are coming to Pune, we are try to communicate in your language, in our language basically. Why? It will be very good you to have the conviction and to have the understanding of the particular subject. So English is the basic language we will use for UPSC, and MPSC साठी आपण मराठी सुद्धा यूज करणार आहोत. So it is bilingual, and my mentors are highly expertise in their own subjects. They have like around 5 to 6 months of experience. They have given, every of my mentor has given at least 2 civil service interviews. 2 इंटरव्ह्यू शिवाय ते पात्र होतच नाही मेंटरशिप साठी, मेंटर्स साठी, बिईंग अ मेंटर पोझिशन साठी. आणि त्यांना 3-3, 4-4 वर्षाचा मेंटरशिपचा अनुभव आहे. जसं सायली मेहत्रे नी एकदम आपले टॉपर जे आहेत तिने एकदम करेक्टली सांगितलं की एवढा अनुभव विद्यार्थी टॅकल करण्याचा आहे. तो जर अनुभव भेटत आहे तुम्हाला तर त्याचा अनुभव तुम्ही त्याचा फायदा घ्यायला हवा आणि तुमची जर्नी सुकर आणि इझी करायला हवी. फी स्ट्रक्चर, कोणीतरी मला फी स्ट्रक्चर विचारले, तर फी स्ट्रक्चर बद्दल जस्ट सेकंड. केदार फी स्ट्रक्चर बद्दल आमची टीम तुम्हाला कॉन्टॅक्ट करेल आणि तुम्हाला व्यवस्थित सांगेल. खूप कमी दरामध्ये आम्ही अल्टिमेट असेसमेंट प्रोग्राम 15 महिन्यासाठी मेंटरशिप विथ प्रिलिम टेस्ट सिरीज, मेन्स टेस्ट सिरीज, एसे टेस्ट सिरीज आणि समाचार मंथन, करंट अफेअर क्लासेस विथ वीकली आन्सर रायटिंग प्लस प्रिलिम्स क्रॅश कोर्स हे सर्व प्रोव्हाइड केलेलं आहे. तर अत्यंत कमी दरात आम्ही पुण्याच्या मार्केटच्या कमी दरामध्ये आम्ही ठेवलेलं आहे, कारण आम्हाला पुण्यामध्ये रिझल्ट द्यायचा आहे. आम्ही स्टुडंट ओरिएंटेड, रिझल्ट ओरिएंटेड आलेलो आहोत. तर खूप कमी दरामध्ये तुम्हाला भेटेल. अल्टिमेट असेसमेंट प्रोग्राम मराठीमध्ये सुद्धा होईल. जसं मी कळवलं, दोन्ही लँग्वेज आहेत, दोन्ही लँग्वेजमध्ये सर्व कोर्सेस उपलब्ध असतील. अल्टिमेट असेसमेंट प्रोग्राम UAP 2023 पुढचे 15-16 महिने तुम्हाला वीकली बेसिसवर गायडन्स राहील. त्याची फीस आहे फक्त 40,000 रुपये इन्क्लुडिंग GST. आणि फाउंडेशन 2023 इन्क्लुडिंग क्लासरूम क्लासेस आणि मेंटरशिप ह्यांची फीस आहे 80,000 रुपये इन्क्लुडिंग GST. तर ह्या दरामध्ये आम्ही आलेलो आहोत. तुम्ही इन्स्टॉलमेंट घेऊ शकता, तुम्ही लोन घेऊ शकता 0%, तुम्ही EMI करू शकता आणि आम्ही तुमच्या सोबत आहोत. तुमच्या प्रत्येक मीडियमने तुम्ही आम्हाला इन्स्टॉलमेंट करून पे करू शकता. कसली हरकत नाहीये. रिझल्ट महत्वाचा आहे. टाइम अँड एनर्जी इज मोर प्रिशियस गाईज दॅन द मनी. तो मनी हे थर्ड वर असलं पाहिजे. टाइम एकदा गेलेला वापस येत नाही, एनर्जी एकदा गेलेली वापस येत नाही. दिस आर द गोल्डन इयर्स ऑफ युअर लाईफ. तुम्हाला चूज करायचं की तुम्ही करेक्ट ठिकाणी इन्व्हेस्ट करतायत का नाही. तर आमचे टॉपरच तुम्हाला आमच्या टॉपरचे बोलणंच तुम्हाला सफिशियंट आहे की ते किती खुश आहेत. मराठीमध्ये बिलकुल होईल केदार, आणि ऑप्शनल असणार आहे डेफिनेटली. आम्ही GSTच कोचिंग देतो मेनली ऍज पर मेंटरशिप इज कन्सर्न, बट आम्ही ऑप्शनलची फीस चार्ज करत नाही. ऑप्शनल आम्ही फ्रीमध्ये ठेवतो. तर मेंटरशिपचा गायडन्स ऑप्शनल साठी फ्रीमध्ये असणार आहे. ऍडिशनली जर तुम्हाला ऑप्शनलचे फाउंडेशन क्लासेस करायचे असतील तर 2 ऑप्शनलचे क्लासेस आम्ही देणार आहोत. पॉलिटिकल सायन्स, इंटरनॅशनल रिलेशन अँड ऍग्रिकल्चर, ह्या 2चे क्लासेस आम्ही देणार आहोत फाउंडेशनचे. ठीक आहे. तर त्याची फीस अत्यंत कमी दरामध्ये ठेवलेली आहे. तर अल्टिमेट असेसमेंट प्रोग्राम त्याची फीस 40,000 रुपये आहे, फक्त 40,000 रुपये आहे. त्याच्यामध्ये आम्ही होल इयर प्रिलिम टेस्ट सिरीज, होल इयर मेन्स टेस्ट सिरीज, फुल लेंथ टेस्ट, एसे टेस्ट सिरीज, एसे फुल लेंथ टेस्ट, क्रॅश कोर्स ऑफ द crash course of the prelims for the 4 months prior to the exam. Then Samachar Manthan classes, weekly classes plus 10 questions with model answer, 10 subjective questions of mains with model answer plus weekly magazine for next 15 months. हे आम्ही सर्व प्रोव्हाइड करतो आहोत. ऑफलाईन मेंटरशिप प्लस ऑनलाईन मेंटरशिप. तर एवढ्या सगळ्या सुविधा आम्ही तुम्हाला खूप कमी दरामध्ये देतो आहोत. आणि आमचं एक सेंट्रल
आमच्या एक सेंट्रल गाईडलाईन्सनी आम्ही चालतोय. ह्या सेंट्रल गाईडलाईन्स ज्या आहेत ह्या आम्ही 6 वर्षापासून फॉलो करतोय आणि ह्यानी आम्हाला खूप जास्त रिझल्ट भेटलेला आहे. ट्राईड अँड टेस्टेड ह्या गाईडलाईन्स आहेत आणि टॉपर्स सर्व हे मेंटरशिपचे स्टुडंट्स आहेत. तर आय फर्मली बिलीव्ह यू विल गेट बेनिफिट ऑफ दिस प्रोग्राम विदाउट एनी डाऊट. यू कॅन कॉन्टॅक्ट अस. माझा नंबर ही दिलेला आहे. तुम्ही माझा नंबर ही घेऊ शकता आणि तुम्ही गुगल फॉर्म जो भरला आहे त्याच्यामध्ये तुमच्या डिटेल्स तुम्ही टाकल्यात, आमची टीम तुम्हाला गेट बॅक करेल आणि तुम्ही आम्हाला तेव्हा कॉन्टॅक्ट करू शकता किंवा कम्युनिकेट करू शकता. केदार ऑनलाईन ही असेल, ऑनलाईन, ऑफलाईन, इंग्लिश, मराठी, GS ऑप्शनल हे सर्व असणार आहे. आपण पूर्ण शक्तीनिशी पूर्ण प्लॅनिंगने येत आहोत. सर्व मटेरियल तुम्हाला देणार, इंग्लिशमध्ये असणार मटेरियल आणि क्वेश्चन पेपर मराठीमध्ये सुद्धा असणार. ऍडिशनली रिडिंग हॉल असणार, एअर कंडिशन रिडिंग हॉल असेल. तर सर्व तुम्हाला सोयी करून दिलेल्या आहेत. आय एम व्हेरी हॅपी की तुम्ही एवढे शांतपणाने एवढे व्यवस्थित रित्या तुम्ही हे सेशन ऐकलं आणि सायलीचे मौल्यवान वर्ड्स तुम्ही ऐकले आणि मी आणि माझी टीम वी विल बी व्हेरी हॅपी टू सर्व यू गाईज. वी विल बी देअर ऑन 2nd of August. तर 2nd ला तुम्ही नक्की या आणि आपण तिथे उद्घाटन करून आपण तिथे एक सेमिनार ठेवलाय जिथे सायली असणार आहे, अजून टॉपर्स असणार आहेत, शुभम नागरगोजे IPS ऑफिसर, तमिळनाडू कॅडर तो आमचा स्टुडंट आहे, सोहम मंढारे रेव्हेन्यू सर्व्हिस, हे सर्व तिथं असणार आहेत. ओके, चलो आय एम साइनिंग ऑफ गाईज. इट्स अराउंड 4 PM. सो काही डाऊट असतील तर प्लीज तुम्ही कमेंट मध्ये टाका. माय टीम विल गेट बॅक टू यू. Thank you so much for the time. Have an awesome day. Thank you guys. I'm taking a leave. I'm signing off. Thank you.